नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। हे बघा, आज आपण ना मोबाईल ठेवण्यासाठी एक छान असं हँगर म्हणजे थोडक्यात मोबाईलचं एक स्टँड बनवणार आहे मोबाईल ठेवण्यासाठी। तर इथे मी काय केले, 2.5 मीटर एवढे लांबीचे 12 कॉर्ड घेतलेत आणि 90 सेंटीमीटर लांबीचे 12 कॉर्ड घेतलेत आणि ही रिंग आहे ती 2 इंचची म्हणजेच 7 सेंटीमीटरमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर ही 7 सेंटीमीटरची रिंग आहे। आणि हे काय केले मी इथं कॉर्ड अटॅच करून घेते। आता सध्या तुम्ही पाहू शकता हे सगळे कॉर्ड आपण काय करायचे आहेत, अटॅच करून घ्यायचे आहेत। 12चे 12 ते पण कोणते 2.5 मीटरचे जे कॉर्ड आहेत ना तेच इथं अटॅच करून घ्यायचे आहेत, लांब आहेत ते। ओके, तर हे बघा मी पूर्ण कॉर्ड अटॅच करून घेतलेत आणि जे अलीकडच्या कडेचे 2 कॉर्ड आहेत त्यामध्ये मी काय केले, एक बीट्स ॲड केली आहे आणि त्या बीट्सनं काय करतो आपण पूर्ण ह्याला निम्मे निम्मे कॉर्ड केलेत। जे 12 कॉर्ड आहेत ना त्यातले 2 कॉर्डमध्येच ठेवायचे आणि इकडे 5 आणि तिकडे 5 समान आकारात करून व्यवस्थितपणे आपण काय करणार आहोत, पायपिंग करणार आहोत। हे बघा मी इथं इकडच्या अलीकडच्या कडेच्या कॉर्डला 2 कॉर्ड घेतले, त्यामध्ये एक बीट्स ॲड केले आणि त्या बीट्सनं जेवढे धागे राहिलेत ना त्याने काय केले, डबल पायपिंग करून घेतलेले आहे इथं मी। आणि दोन्ही बाजूने सेम तसंच करायचं, आपल्याला डबल पायपिंग करून घ्यायचे आणि दोन्ही बाजूंची पायपिंग झाल्यानंतर मध्ये काय करायचे, एक सिंपल स्क्वेअर नॉट देऊन घ्यायची। अशी प्रोसेस आपल्याला किती वेळा करायची, एकूण 8 वेळा। इकडच्या बाजूला 8 बीट्स ॲड झाले पाहिजेत आणि तिकडच्या बाजूला किती 8 बीट्स ॲड झाले पाहिजेत, म्हणजे 8 वेळा हे आपल्याला प्रोसेस करायची अशी सेम। तर मी हे करून घेते, हे बघा। आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं हे बघा अशा पद्धतीने मी 8 वेळा पायपिंग करून घेतलेले आहे। आता काय करायचे, याकडचे 4 धागे घेऊन आपल्याला काय करायचे, सिंपल स्क्वेअर नॉट द्यायचे। सिंपल एकदम आपण जे देतो ते। त्यानंतर ना काय करायचं, त्यातलेच ॲड करत म्हणजे प्रत्येक धाग्याला त्याच धाग्यातले 2 धागे घेऊन असं आपल्याला गाठ द्यायची। तर पहिल्या लाईनला आपल्या किती इथे 4 गाठी तयार होतील, दुसऱ्या लाईनला आपल्या 3 गाठी तयार होतील आणि तिसऱ्या लाईनला फक्त एक जरी गाठ तयार केली तरी काही प्रॉब्लेम नाही। तर हे बघा मी तयार करून घेते इथं, तुम्ही पाहू शकता। तर हे बघा दोन्ही बाजूला मी अशा पद्धतीने तयार करून घेते। दोन्ही बाजूला आपल्याला पहिल्यांदा 4 नॉट पहिल्या लाईनला, दुसऱ्या लाईनला 3 नॉट आणि तिसऱ्या लाईनला 2 नॉट अशा करत प्लेन पूर्ण लाईन करून घ्यायची आणि समान लाईनमध्ये त्या गाठी आल्या पाहिजेत असं करायचं, कारण की आपल्याला खाली ते तसंच पूर्ण गाठी देत जायचे। आता काय करायचं, याकडचे 2 धागे सोडायचे आणि त्याकडचे 2 धागे सोडायचे आणि सिंपल स्क्वेअर नॉट देत जायचे आपल्याला, कारण की आपल्याला सिंपल स्क्वेअर नॉटनंच पूर्ण डिझाईन तयार करायची आहे। त्यामुळे आपल्याला इथे सिंपल स्क्वेअर नॉट द्यायचे, पण प्रत्येक वेळी एक वेळेस धागा सोडायचा आहे आणि दुसऱ्या लाईनला तो पकडायचा आहे। म्हणजे असेच आपल्याला एकूण 10 लाईनी तयार करायच्या आहेत। एक वेळ धागा सोडायचा आणि दुसऱ्या वेळेला तो पकडायचा, अशा आपल्याला एकूण 10 लाईनी तयार झाल्यानंतर ना मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते। मी आता सध्या तयार करून घेते इथे 10 लाईनी। तर हे बघा मी अशा पद्धतीने 10 लाईन तयार करून घेतल्यात आणि इथे एक 10 सेंटीमीटर किंवा 20 सेंटीमीटरचा जरी घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही। इथे मी 10 सेंटीमीटरचा एक धागा घेतला आणि त्याला दोन वेळा म्हणजे दुमेरी करून तो इथे कट करून पॅक करून घेतलेला आहे। आणि जे आपण 90 सेंटीमीटरचे म्हणजेच 1 मीटरला थोडेसे कमी जे धागे कट केले होते ते धागे आपण इथे अटॅच करून घेणार आहोत। ह्या वरी आपण अटॅच केलेल्या ह्या धाग्याला 2 पत्रे आपण जो अटॅच केलेला धागा आहे त्यामध्ये आपण ते 90 सेंटीमीटरचे जे 12 धागे आपण कट केले होते ते इथं काय करणार आहोत, आपण अटॅच करून घेणार आहोत। सगळे धागे एकदम अटॅच करून घेऊन
त्यामध्ये बीट्स ॲड करून आपण काय करणार आहे, एक सिंपल स्क्वेअर नॉट इथं पण देऊन घेणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही पहा, मी सिंपल स्क्वेअर नॉट देऊन घेते. त्यानंतर आपण पाहूया पुढची प्रोसेस. हे बघा, इथं मी बीट्स ॲड करून सिंपल स्क्वेअर नॉट देऊन घेतली. आता इथं काय करायचे, 2 धागे सोडून द्यायचे तिथले खालचे. जी 2 नंबरची आपण लाईन घेऊ तिथं 2 धागे सोडून द्यायचे आहेत. आणि जी खालच्या बाजूला पहिल्यांदा आपण तयार केले ना, त्याच्यामधून ते धागा अटॅच करून आपल्याला काय करायचं, दोन्ही बाजूने ते धागा अटॅच करून मग ते पूर्ण लाईनी अशा सगळ्या तयार करत घ्यायचे. म्हणजे कसं, जो धागा आहे ना तो खालच्या याच्यामध्ये अटॅच करत करत आपल्याला, म्हणजे ते दोन्ही आपल्याला काय करायचं आहे, जॉईंट आहे असं करून तयार करायचं आहे. मग मी इथं काय केलं, एक लाईनला धागे सोडून दिलेत आणि दुसऱ्या लाईनला काय केलेत, धागे पकडून घेतलेत. म्हणजे त्यामुळे काय होतं, आपली अशी डिझाईन तयार होते. आणि त्यानंतर परत काय केले, वरचा जो पार्ट आपण तयार केला आहे ना त्याचे 4 धागे आणि खालचा जो पार्ट तयार केला आहे त्याचे 4 धागे, असे 8 धागे एकत्र करून त्याची काय केली, मी 2 धाग्यांनी सिंपल स्क्वेअर नॉट देऊन अशी छान खांब तयार बनवून घेतलेली आहे. खांब तयार करून झाल्यानंतर आपण काय करणार आहे, त्याला सेम असं समान अंतरावर आपण काय करणार आहोत, त्याला कटिंग करणार आहोत. आणि कटिंग करून त्यामध्ये बेल अटॅच करणार आहोत. किंवा तुम्हाला मणी जरी करू वाटले तरी तुम्ही मणी अटॅच करू शकता. मी तर मला बेल आवडल्या म्हणून मी बेल अटॅच केले. तुमच्या चॉईसनं तुम्ही काहीही अटॅच करू शकता. बघा, अशा पद्धतीनं समान अंतरावर सगळं कट करून त्यामध्ये आपण काय करणार आहोत, बेल्स अटॅच करणार आहे. तर मी इथं सगळ्या ह्याला बेल अटॅच करून घेतलेले आहे. ते बघा, तुम्ही पाहू शकता. पूर्ण ह्याला आपण बेलच अटॅच करून घेऊन त्याची छान अशी डिझाईन बनवून घेतलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता आपली वर काय झालं होतं, रिंग थोडीशी आपली शिल्लक राहिली होती, ते आता आपल्याला काय करायचे, रॅप करायचे. तर इथं मी 10 सेंटीमीटरचा एक धागा घेतलेला आहे आणि त्याला ना आपण सिंपल स्क्वेअर नॉट देतो तसे सिंपल स्क्वेअर नॉट देऊन मी रिंग काय केली, रॅप करून घेतलेली आहे. एकदम सोपी पद्धत आहे. मी तुम्हाला पाठीमागे एकदा दोनदा सांगितलेली आहे ही पद्धत. आणि अशा पद्धतीने आपण ही रिंग काय करतो, कवर करून घेतो. तर हे बघा, आपलं अशा पद्धतीने मोबाईलचं स्टँड एकदम छान असं तयार झालं आहे मोबाईल ठेवण्यासाठी. आपण इथं तिथं मोबाईल ठेवतो आणि तो पुन्हा आपल्याला सापडत नाही किंवा शोधावा लागतो. त्यासाठी आपण बघा हे, किंवा चार्जिंगला वगैरे लावायचं म्हटलं तर बोर्डाच्या जवळ जिथं बोर्ड असतो ना तिथं आपल्याला मोबाईल ठेवायसाठी काही एक नसतं, तिथं आपण हे अटॅच करू शकतो आणि यामध्ये आपला मोबाईल व्यवस्थितपणे ठेवू शकतो. तर हे बघा, मी रिंग रॅप केली आणि जे काही धागे शिल्लक राहिले होते ना ते मी पाठीमागच्या बाजूला चिपकवून घेतलेले आहेत व्यवस्थितपणे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपले मोबाईलचे स्टँड तयार झालेले आहे. हे बघा, मी तुम्हाला मोबाईलही ठेवून दाखवते. कोणताही मोबाईल त्यामध्ये सहजपणे बसू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, अशा पद्धतीने. तर तुम्हाला कसं वाटले मोबाईलचे स्टँड, आवडले का? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. धन्यवाद.